जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने इचलकरंजीकरांसाठी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने 4 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे। रोटरी ट्रेड फेअरचे हे 23वे वर्ष असून इचलकरंजी परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची सुवर्ण संधी असल्याची रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। रोजच्या गरजांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल लावले जाणार आहेत। यामध्ये एकूण 170 स्टॉल असून यामध्ये विविध कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत। खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल उभारले जाणार आहेत, तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मिनी वर्ल्ड ही उभारण्यात येणार आहे। ट्रेड फेअर पाहण्यासाठी येणाऱ्या प्रवेश कुंपणावर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन त्यासाठी आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे। महिलांच्या करिता रांगोळी स्पर्धा, अरेबियन मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे। तरी या इचलकरंजीकरांना रोटरी ट्रेड फेअरचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी पत्रकार परिषदेचे संजय भोईटे, प्रकाश गौड, रवींद्र नाखिल, संजय गायतिडी, पंकज कोठारी, महादेव खारगे, सुभाष तगडी, संजय खोत, मनीष मुनोगत, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, महेंद्र मुत्था, सुशील माहेश्वरी, अजित कोरडे, गिरीश बदानी, हिरगोंडा पाटील, श्रीनिवास दबडे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। ट्रेडफेअरचं एक स्वरूप असं आपण ठेवले कॉमन दरवर्षी तसंच असतं। साधारण गुरुवारी सकाळी म्हणजे ह्या 4 तारखेला आपण त्याची सुरुवात करतो आणि संध्याकाळी औपचारिक उद्घाटन होतं आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत म्हणजे आपण काय केलं त्याच्यामध्ये की शुक्रवारी ती सुट्टी जी असते टेक्सटाईल मधली ती सुट्टी शुक्रवारी असते आपल्याकडं, रविवारी सरकारी लोकांना सुट्टी असते, शाळांना वगैरे सुट्टी असते आणि सोमवारी इंडस्ट्रियल सुट्टी असते। अशा तिन्ही सुट्ट्यांचा क्राऊड त्या ठिकाणी लोकांना कन्व्हिनियंट व्हावं या हेतून आपण गुरुवारी भरवतो आणि सोमवारी संपवतो। यावर्षी सुद्धा तसंच नियोजन केलेलं आहे। 170 स्टॉलचं आपण नियोजन केले। अगदी 10-20% स्टॉल जे आपल्या चर्चेत आहेत पण ते सगळे संपणार आहेत आपले 100%। त्या स्टॉलमधनं उत्साहानं सांगितले की हे जे ट्रेड फेअर आहे हे ट्रेड फेअर समाजाला उपयोगी पडण्यासाठीच एक माध्यम आहे। या माध्यमातून जी लहान फॅमिली उद्योग करतायत, जे घरगुती उद्योग करतायत त्यांना प्रोत्साहन मिळावं, पालकांना नवीन काहीतरी बघायला मिळावं, त्याचं मनोरंजन व्हावं आणि जे काय गोष्टी मुखे लोक असतात, मुलं असतात, त्या मुलांचं स्कूल चालवणं हे इतकं जिकिरीचं आहे की तुम्ही ज्यावेळी खरोखर मी सर्वांना विनंती करतो, सर्व पत्रकारांना, की ते किती कठीण काम आहे आणि खरोखर ते काम कसं चालतं हे तुम्ही एकदा बघावं आणि तुमच्या काय भावना असतील त्या भावना तुम्ही सुद्धा त्या पत्रांना लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या की जेणेकरून त्या लोकांनाही थोडंसं मदत होईल। बॅनरसाठी लोकांनी इथे जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा यासाठी सारखं जरा पेपरला घेऊन जरा प्रमोशन द्यावे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।